मोशी डिझनी इंटरनॅशनल स्कूल आणि डीजी किड्स स्कूलच्या वतीनं फादर डेचे आयोजन करण्यात आले होते. फादर डेच्या निमित्तानं या शाळेमध्ये वडील, मुलगा किंवा मुलगी यांनी सोबत कुकिंग करणं आणि सोबत डान्स करणे, रॅम्पवॉक करणे अशा प्रकारे एकमेकांसोबत वेळ घालवावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून फादर्स डे साजरा करण्यात आला. या स्कूलचे डायरेक्टर विशाल भावसार आणि संगीता भावसार यांनी या शाळेमध्ये मुलांच्या शिक्षण व सर्वांगीण विकास यांचा समतोल राखला आहे. यावेळी आईप्रमाणेच वडिलांचे महत्त्व देखील पटवून देण्यात आले. यावेळी नन्ना ज्ञान फाउंडेशनच्या रोमल सुराणा या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तसेच शाळेचे डायरेक्टर्स, प्रिन्सिपल्स, इतर स्टाफ, सर्व विद्यार्थ्यांचे पालक यावेळी उपस्थित होते. यावेळी रोमल सुराणा यांनी पालकांना मार्गदर्शन केलं. तसेच स्कूल डायरेक्टर विशाल भावसार, संगीता भावसार यांनी पालकांशी संवाद साधला. डिझनी इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर आहेत आता आपल्यासोबत विशाल सर. आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. काय सांगाल, तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करताय स्कूल तर्फे आणि आज तुम्ही फादर्स डे निमित्त वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केल्यात, काय सांगाल? बेसिकली कसं आहे की माझा शिक्षणाकडे किंवा स्कूल्स किंवा कोणत्या इन्स्टिट्यूट्सकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फक्त अकॅडमिक्स न बघता मुलांचा सर्वांगीण विकास प्लस त्यांचं फॅमिलीची इन्व्हॉल्वमेंट स्कूलमध्ये ह्या गोष्टींवर आम्ही फोकस करत असतो. आमच्याकडे मुलांचे जे होलिस्टिक डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण, सर्वांगीण विकास, त्याच्यावरती आम्ही 50% फोकस करतो आणि 50% अकॅडमिक्स वरती फोकस करतो. प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडव्हान्समेंट असते. आज तुम्ही बघू शकता की किती छान पद्धतीने आमच्या टीमने हे सगळं अरेंज केलं आहे आणि आमच्या टीमवर पण आम्ही नेहमी काम करतो. आता रोमल सोनाना मॅडम म्हटल्या की आमचं खूप लॉंग असोसिएशन आहे आणि रोमल सोनाना मॅम आणि तशा लेवलचे सगळे तज्ज्ञ लोकांचं आम्ही मार्गदर्शन घेऊन आम्ही सगळं काम करत असतो. मग त्यात हा जे बघताय तुम्ही हा त्यातलाच एक पार्ट आहे. चाइल्ड सायकोलॉजी बघितली जाते, पेरेंट्सची सायकोलॉजी बघितली जाते आणि त्याच्यानुसार शाळेचा करिक्युलम आणि ओव्हरऑल ॲक्टिव्हिटीज डिफाईन होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहे आणि ही आमची USP आहे, आपण त्याला म्हणू शकतो. पॅरेंट्सला तुम्ही याच्यातून नक्की काय मेसेज देऊ इच्छित आहे? कारण विविध ऍक्टिव्हिटीज तर आपण तर करतोच, पण त्यासोबतच वेगळे काही जे संस्कार त्याविषयी नक्की काय सांगा? आता फादर्स डे आता ही दुसरी वेळ आहे आमच्या सेलिब्रेशनची. तर याचा मूळ उद्देश म्हणजे आज पूर्वी आपले जे वडील असायचे, फादर असायचे, त्यांना आपल्यासोबत काम करायला किंवा आपल्यासोबत वेळ घालवायला त्यांना वेळ असायचा खरोखर. आजकालचं जे त्यांची वर्किंग स्टाईल झाली आहे तर आईला सुद्धा वेळ द्यायला अवघड आहे. तर ही एक आम्ही एक मोमेंट साजरी केली की 2 तास मुलगा, त्यांची मुलगी किंवा वडील, मुलगा आणि मुलगी हे सोबत काहीतरी ॲक्टिव्हिटी करतायत. तर जेव्हा खरोखर काहीतरी ते ॲक्टिव्हिटी करत असतात त्यांचा एक बॉन्ड, त्यांना ती जाणीव होते. आणि इथे मला पेरेंट्सला आज मी स्पेशली CM न्यूजच्या माध्यमातून मी एक मेसेज देऊ इच्छितो की जे वडील आहेत तर आपण जेव्हा एखादी मूवी बघतो तर त्या मूवीमध्ये मी मागाशी माझ्या स्पीचमध्ये पण बोललो की एखादी मूवी जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला सगळ्यात आधी त्याचं हिरो एक मेन अट्रॅक्शन असतं, त्याच्यातली जी स्त्री पात्र असतं, हिरोईन असते, ती एक दुसरं अट्रॅक्शन असतं, तिसरं असतं विलन, कॉमेडियन. पण त्याच्या मागे जो प्रोड्युसर आणि डायरेक्टर असतो त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं, त्याचं नाव पण माहीत नसतं लोकांना. तर फादर किंवा पेरेंट हा त्या मूवीचा म्हणजे ह्या संसाराचा, त्यांच्या फॅमिलीचा प्रोड्युसर असतो. आता याची एक अवेअरनेस म्हणून आपण हा प्रोग्राम आपण घेतला आहे. हा त्याचा मूळ उद्देश है. फर्स्ट थिंग मेरे को ये बोलना है कि डिज्नी के साथ में मेरा बहुत पुराना एसोसिएशन है, स्पेशली विशाल सर और संगीता मैम के साथ में. तो जब भी वो अपने स्कूल में कोई एक्टिविटी करते हैं और मुझे बुलाते हैं, मुझे लगता बहुत अच्छा, बिकॉज इट्स अ पार्ट ऑफ फैमिली. और जब पापा को लेके कोई बात आती है तो मैं खुद भी अपने पापा के साथ में ना बहुत स्ट्रांगली एसोसिएटेड हूँ. तो फादर्स डे एक्टिविटी कहीं ना कहीं मुझे मेरे बचपन की याद दिलाती है, जब इन पापा लोगों को खाना बनाते हुए देखा या रैंप वॉक करते हुए देख रहे हैं. तो एक डिफरेंट फीलिंग है कि आज के पापा और हमारे पापा में कितना डिफरेंस था. आज के पापा दे आर सो ओपन टू डू सो मेनी थिंग्स विद द चिल्ड्रन, और हमारे पापा नो डाउट वेरी कंजर्वेटिव बट येट वेरी क्लोज टू आवर हार्ट. जो रिस्पेक्ट हम अपने पापा की करते हैं, या जो एक डर रहता था उनके हमारे मन में उनके लिए कि अब पापा आएंगे, अब क्या करेंगे, चलो फटाफट करते हैं,
वो आज के पापा को देख के नहीं लगता कि बच्चे पापा से डरते हैं. तो दैट इज अ वेरी गुड साइन कि आज के पापा कहीं ना कहीं बच्चों के लिए एक रोल मॉडल है, साथ ही साथ वो फ्रेंड है. और ये नर्चरिंग जब स्कूल कर रही है इतने बेसिक लेवल से, सो वो पेरेंटिंग को एक नया बॉन्ड दे रही है. बच्चों पापा और बच्चों के बीच में एक बहुत सुंदर बॉन्ड क्रिएट कर रही है. सो दैट्स अ वंडरफुल जेस्चर बाय द स्कूल. ॲक्च्युली फादर्स डे हा एक रोजच आपण सेलिब्रेट करायला पाहिजे, कारण की आजच्या पिढीला फादर जसं ट्रीट करतात किंवा फादर जसं मोठे करताय मुलांना, तर ते खूप इन्स्पायरिंग आहे. आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ ऑल द फादर्स फॉर धिस. आणि आपल्या स्कूलचं एक जर्नी आहे की आपल्या स्कूलमध्ये आपण पॅरेंट्सला प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आणि इव्हेंटमध्ये सिमिलर टू चाइल्ड आपण इन्व्हॉल्व करत असतो. मग ते फादर असो, मदर असो किंवा ग्रँडफादर असो. आणि हाच आमचा एक प्रयत्न होता आजच्या इव्हेंटचा. खूप छान वाटतंय असे प्रोग्राम अरेंज केले, याबद्दल स्कूल टीमचा थँक्यू. एक्सपिरियन्स खूप वेगळा होता, एवढ्या लोकांमध्ये करणं अवघड होतं, पण चांगला अनुभव आला. मी तर काहीतरी बनवत होतो, पण त्याने तर काय बनवून नाही दिलं. पण ऍक्च्युली हीच एक मजा आहे की ते आपल्या ज्या काळात जे म्हणजे आम्ही लहान असताना जे आम्हाला नाही करायला भेटलं ते आता आमच्या मुलांसाठी आम्हाला करायला भेटतं. त्याच्या स्कूलने हा जो कार्यक्रम अरेंज केला आहे त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि याच्यामुळे मुलांचं आणि वडिलांचं बॉन्डिंग कसं पक्क होईल, आणि याच्यामुळेच आपली मुलं काय करतात शाळेत येऊन, काय त्यांचं एन्व्हायरमेंट आहे, किंवा शाळा जी त्यांच्यासाठी काय करते ते योग्य आहे किंवा नाही. आणि असे कार्यक्रम नेहमी ठेवायला पाहिजे, त्याच्यामुळे पॅरेंट्समध्ये आणि मुलांमध्ये चांगलं बॉन्डिंग तयार होईल. चांगला उपक्रम आहे आणि एन्जॉय केला आम्ही. लाडू बनवले, हेल्दी लाडू. स्कूलच्या ॲक्टिव्हिटीज चांगल्या आहेत ॲक्च्युली, आणि त्यामध्ये म्हणजे पॅरेंट्सची इन्व्हॉल्वमेंट पण त्यांनी ठेवलेली आहे. सो म्हणजे मुलं ॲज वेल ॲज पेरेंट्स दोघांची ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट असते, त्यामुळे मजा येते. बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा जो है एक तो टास्क था, और ये बहुत अच्छा है एकदम फादर और चाइल्ड के बॉन्ड के लिए. अच्छा इनिशिएटिव है स्कूल का. स्कूल अच्छा ही है, मेरे बाजू में ही है, और हमने बहुत सारा रिव्यू लेने के बाद एडमिशन कराया था. तो बहुत सारे फैसिलिटी है, टास्क वगैरह जो स्कूल कराते हैं बहुत अच्छे है. ऍक्टिव्हिटी खूप छान आहे. हे आता 3रं वर्ष आहे आमचं. माझा मुलगा UKG मध्ये आहे. दरवर्षी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात. त्याच्यामुळे आम्हाला गॅरंटी आहे की शाळेमध्ये आमचे मुलं खूप सेफ आहे, आणि या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी होतात त्याच्यामुळे त्यांच्यावर बाकीच्या जे स्किल्स आहे अदर दॅन एज्युकेशन ते पण खूप छान होतात. त्याच्यामुळे स्कूलसाठी खूप छान एक्सपिरियन्स आहे. माझा मोठा मुलगा पण याच शाळेमध्ये होता, आता ही छोटी मुलगी आहे. आणि छान ॲक्टिव्हिटी होतात या स्कूलमध्ये. 4-5 वर्षापासून आम्ही आहे म्हणजे या स्कूलच्या टचमध्ये. पहिल्या मुलामुळे दुसऱ्या मुलीमुळे एक्टिविटी सगळ्या चांगल्या आहे, आणि मी ट्राय करतो की पार्टिसिपेट होईल असं. मैम, स्कूल का एक्सपीरियंस बहुत ही अच्छा है. ये अभी LKG में 2nd ईयर है इसका, और अभी तक हम सारे फेस्टिवल जो भी रहता है अच्छे से सेलिब्रेट करते हैं यहाँ पर आकर. बहुत ही अच्छा छान वाटतं ॲक्च्युली. फर्स्ट टाइम मी ॲज अ फादर पहिल्यांदाच अशा ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी झालो. माझा मुलगा ज्या स्कूलमध्ये होता तिकडे फक्त आईला घेऊनच किंवा मदरला घेऊनच फक्त ते ॲक्टिव्हिटी होत होत्या. तिथं फर्स्ट टाइम असं खूप मस्त वाटतं एकदम की आम्हाला पण इन्व्हॉल्व करून घेतलं, आणि छान एन्जॉयमेंट होती. फर्स्ट टाइम मुलाबरोबर इंटरॅक्ट करतोय, म्हणजे काही बनवून देणं वगैरे. मोस्टली घरी आई करत असती तर मग त्याला ते बॉन्डिंग क्रिएट होतंय आता, की तो पण मदत करतो, सगळं करतो. छान वाटतं. शाळेमध्ये पण जसं काल योगा डे झाला तर तो पण घरी येऊन सांगतो की असे आम्हाला शिकवलं. त्याच्यानंतर मग त्यांचे जे स्कूलचे गेम्स वगैरे होतात तर तो घरी येऊन सांगतो की कसं होतं. मग ते अजून त्यांना पण गेम्स वगैरे खेळायला मजा वाटते. ही डिझनी स्कूल खूप चांगली आहे, आणि वाटलं नव्हतं एवढे ॲक्टिव्हिटीज होतील, आणि ही फर्स्ट टाइम ॲक्टिव्हिटी होती माझी. तर फर्स्ट टाइम मी कुकिंग केलं, याच्यावर खूप चांगलं वाटलं. तेच चांगले आहे स्कूल. बरोबर. स्कूल तशी पाहिली तर घराजवळच आहे. तो जसे त्यांचे बुक्स वगैरे आहेत ते सर्व नेहमी क्लासवर्क आणि होमवर्क व्यवस्थित दिला जातो. आणि आजची जी ॲक्टिव्हिटी बघितली तर फादर्स डेची ॲक्टिव्हिटी खूप छान होती. मुलांसोबत जे फायर कुकिंग होतं, फायरलेस कुकिंग, ते खूप छान पद्धतीने पार पडला गेला कार्यक्रम. जे मेंटॉर इथं चीफ गेस्ट आलेले त्यांनी पण चांगलं मार्गदर्शन वगैरे केलंय. त्यांनी काही त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केलेले, आणि खूप छान वाटले. खूप छान वाटतंय पहिल्यांदाच असं मुलासोबत करायला. घरी बायको करते त्यावेळेस तेवढं महत्त्व नसतं त्या खाण्याचं,
मग त्या पदार्थाचं पण ज्यावेळेस आपण स्वतः बनवतो त्यावेळेस त्याची किंमत कळते आपल्याला. हे खूप छान इनिशिएटिव्ह आहे, कारण मुलांना या सगळ्या सवयी म्हणजे करता आलं तर खूप छान होईल. त्यांच्या आयुष्यासाठी पण, पुढील आयुष्यासाठी पण खूप छान आहे. कारण ज्यावेळेस ते मोठे होतील तर त्यांनाही कुठेतरी घरी हेल्प केलं तर तेवढं ते कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या घरात चांगलं राहील. मतलब ये एक्टिविटी होने से क्या हो रहा है, हम लोग इसी बहाने बच्चों के साथ में कुछ अलग कर पा रहे हैं, और ये जो स्कूल है ना, इस एक्टिविटी के थ्रू एटलीस्ट हम लोग को जोड़ रही है, बच्चों के साथ जोड़ रही है, एक अलग माहौल बन रहा है ना. तो अच्छा आहे, ओव्हरऑल अच्छा आहे. खूप छान मुलांबरोबर येऊन खूपच छान वाटते आणि त्यांच्याबरोबर डिश प्रिपेअर करायला खूप आनंद मिळाला. फर्स्ट ऑफ ऑल मी थँक्यू म्हणेल डिस्नी इंटरनॅशनल स्कूलसाठी की त्यांनी एवढा छान प्रोग्राम इथे अरेंज केला आणि आम्हाला एक संधी दिली की आम्ही आमच्या मुलीबरोबर, मुलांबरोबर वेळ घालवू शकू, एक बॉन्ड निर्माण करू शकू. आणि एक सुंदरशी त्यांनी थीम पण ठेवलेली आहे की मुलगी आणि वडील हे एकमेकांबरोबर थोडा ऍक्टिव्हिटीज करतील, कुकिंग करतील. सो दॅट इज व्हेरी फाईन अँड वी आर लव्हिंग इट. हा एक नवीन चेंज आहे. येस, मम्मी नेहमी स्वयंपाक करते तर मुलगी नेहमी बघत असते की पप्पा तुम्ही काही करत का नाही. तर आज ही अपॉर्च्युनिटी आहे की मी तिला दाखवेल की मी थोडंफार कुकिंग करू शकतो. खूप छान होता एक्सपिरियन्स, छान वाटलं. आणि यांची जी थीम होती ती सलाड डेकोरेशन आणि सँडविच वगैरे बनवणं मुलांसोबत, जेणेकरून मुलांना प्रोत्साहन मिळेल काहीतरी नवीन करायचं, आणि त्यांनाही असं दिसेल की वडील पण काहीतरी करतात तर आपण पण ते करायला पाहिजे पुढे येऊन, तर घरी पण ते मदत करतील इथून पुढे. हे बघितल्यानंतर खूप छान, खूप आवडलं आणि आम्ही आनंदी आहोत यासाठी. हा थोडं अवघड वाटलं, पण ऍक्च्युली एन्जॉय केला आम्ही, बिकॉज आपण मुलांसाठी करतोच आहे तर कधीतरी एकदा करायलाच पाहिजे फादरने पण. तर तसं आज एन्जॉय पण केला आम्ही आणि मजा पण आली. हो, डिझनी शाळा खरंच खूप छान शाळा आहे आणि आमचा हा पहिलाच इव्हेंट आहे आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथं हे केलेलं आहे, सर्व अरेंजमेंट वगैरे, आणि त्यांचं लर्निंग आणि टीचिंग पॅटर्न्स वगैरे पण चांगले आहेत. तर खरंच खूप चांगली शाळा आहे. शाळेचा अनुभव अत्यंत छान आहे आतापर्यंत. मुख्य म्हणजे रेग्युलर अपडेट्स मिळतात आम्हाला, रोज काय ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात, स्टुडंट कसे परफॉर्म करतायत, किंवा फोटोज भरपूर पाठवले जातात. त्यामुळं कळतं की नेमकं ती शाळेत करते काय. किंवा आमचं पॅरेंट्स मीट झाली त्यावेळी पण आम्हाला पूर्ण माहिती दिली की कशी ती काम कशी शिकते, किंवा त्यांच्या ऍक्टिव्हिटीज काय काय ठरलेल्या असतात, हे सगळं कळतं.